शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिम् मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। यस्यांके च विभाति धूधरसुता देवापगामस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट्। सोऽयं भूतिविभूषणसुरवरः सर्वाधिपः सर्वधा शर्वः सर्वगतः शिवः शिशुनिभः श्रीशङ्करः पातु माम्। वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं। नमः पार्वतीपते हर हर महादेव। व्यासशिष्य महाभागसूतज्ञानदयानिधे वद शम्भवतारांश्च रैर्कार्षीत् सतां शिवम्। गेल्या 6 दिवसांपासून मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहात आपण भगवंतांच्या दिव्य लीला ऐकत आहोत। आज आपला शेवटचा दिवस आहे। आपला म्हणजे कथेचा बरं। हा नाहीतर घाबरताल आज शेवटचा दिवस कस काय म्हणतायत म्हणून। कथेचा शेवटचा दिवस आहे। मोठ्या आनंदाने आपण गेली 6 दिवस कथा ऐकतोय। काल आपण कशा प्रकारे पार्वती माता आणि शंकर यांचा विवाह झाल्यानंतर
मेनकेची जी मैत्रीण होती तिने पार्वतीला पतिव्रतेचे सगळे धर्म सांगितले. तू तिकडं गेल्यानंतर कसं वागावं हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर तिकडं गेले, संसार झाला, 2 मुलं पण झाले. आपण बघितलं, प्रत्येकाची उत्पत्ती पाहिली, त्यांचे कार्य पाहिले. कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. त्याच्यामध्ये हळूहळू मुलं मोठे होत असताना आई वडिलांना जी चिंता होती ते म्हणजे विवाहाची. त्याच्यापूर्वी आपण कार्तिकेय आणि गणपती यांच्या दोघांचे लहानपणीची भांडणं बघितली. पार्वती माता आणि शिवशंकर यांच्या दोघातला संवाद बघितला की बोलण्यामध्ये त्यावेळेस सुद्धा पार्वतीने शंकराला हरवलं. त्यानंतर लक्ष्मी आणि पार्वती या दोघांचा संवाद बघितला. आणि काव्य कसं असतं, कशी काव्यांची एक प्रतिभा आपल्याला पाहता येते, याच्यासाठी 1-2 उदाहरण बघितले. तारकाक्ष, विद्युन्माली इत्यादी जे तारकासुराचे मुलं होते, त्यानंतर शंखचूड इत्यादी जे असुर होते, अंधकासुर असेल, या सर्वांचा नाश भगवंतांनी केला. आपण बघितलं की भगवंत हे कशा प्रकारे भक्तांचा उद्धार करतात. शंकर या शब्दाचा अर्थ आपण बघितला, शम करोति इति शंकरः, जे कल्याण करतात त्यांना शंकर म्हणतात. चित्तशुद्धीसाठी आपल्याला या कथेंचा उपयोग होतो. आपण बघितलं की भगवंताची जी कथा आहे ती आपल्याला बुद्धिजन्य पण आनंद देते आणि भावजन्य पण आनंद देते. या शिवपुराणामध्ये उपासना पण सांगितलेल्या आहेत आणि याच्यामध्येच आपल्याला तत्वज्ञान पण पाहायला मिळतं. शौनक आणि सूत यांचा संवाद चालू आहे. ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद चालू आहे. सनत कुमार आणि नंदिकेश्वर यांचा संवाद चालू आहे. संवादातून एक एक कथा उलगडत गेलेल्या आहेत. म्हणून मी आधीच सांगितलं, कथा के स्थापयति इति कथा, जी आपल्याला आनंदामध्ये स्थापित करते त्यालाच कथा म्हणायचं. आपल्याकडे प्रयोजन 2 सांगितलेले आहेत. बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कुठलाही व्यक्ती प्रयोजनाशिवाय काही कार्य करेल का? शास्त्रकारांनी सांगितले स्पष्ट, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन आहे, अमुक अमुक कशासाठी, याच्यासाठी. शास्त्रकारांनी सांगितलं, तुम्ही जर कुठलंही कार्य प्रयोजनाशिवाय करत नसाल, पण तुम्हाला प्रयोजन काय आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. सगळ्यांचं एकच प्रयोजन आहे बरं, ते म्हणजे सुखप्राप्ती. शास्त्रकारांनी, वेदांत शास्त्रांचा सिद्धांत आहे, माणूस हे कर्म कशासाठी करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जर वेदांत परिभाषा नावाचा जर ग्रंथ बघितला, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलंय, एक प्रयोजन परिच्छेदच वेगळा दिलेला आहे. माणसाचं प्रयोजन काय आहे किंवा माणूस हे प्रयत्न कशासाठी करत असतो. प्रयोजनाचे 2 प्रकार आहेत, मुख्य प्रयोजन आणि गौण प्रयोजन. साधं आहे, व्यवहारातलं उदाहरण, आंब्याचे झाड कशासाठी लावतो? सावलीसाठी? आंबे खाण्यासाठी? नक्की का सावलीसाठी? आंब्याचे झाड लावण्याचं मुख्य प्रयोजन काय? आम्रफल प्राप्ती. मग सावली मिळणार नाही का?
सावली मिळणारच आहे, पण मुख्य प्रयोजन ते नाही. सावली हे गौण प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन आंबे खायला मिळावेत. प्रत्येक कार्याचं काहीतरी मुख्य प्रयोजन असतं, काहीतरी गौण प्रयोजन असतं. शास्त्रकारांनी सांगितलंय मुख्य प्रयोजन आपलं कुठलं आहे? तत्र सुखदुःखाभावौ मुख्यम प्रयोजनम. सुखप्राप्ती आणि दुःखाचा नाश हे आपलं मुख्य प्रयोजन आहे. आता तिथपर्यंत जायचंय. त्याच्यात सुद्धा सांगितलं बरं, हे जे सुख आहे ना ते सुद्धा दोन प्रकारचं आहे, सातिशय आणि निरतिशय. सातिशय सुख म्हणजे काय? त्यांची त्याची व्याख्या केलेली आहे. तत्र सातिशयम सुखम विषय अनुषंग जनित अंतःकरण वृत्ती तारतम्य कृत आनंद लेश आविर्भाव विशेषः. याला म्हणायचं सातिशय सुख. थोडक्यामध्ये सांगायचं जर झालं, कारणजन्य सुख जे आहे ते सातिशय आहे. मला आज जेवायला मिळालं म्हणून मी तृप्त आहे. म्हणजे जर जेवण्यासाठी मिळालं नसतं तर मी तृप्त नसतो. म्हणजे मी जो आत्ता आनंदी आहे हे कोणामुळं? जेवण्यासाठी मिळालं म्हणून. म्हणजे हा जो आनंद आहे हा कशावर तरी अवलंबून आहे. शास्त्रकारांनी सांगितलं आपल्याला उत्पन्न झालेल्या आनंदाची प्राप्ती हे प्रयोजन नाहीये. मग जे नित्य त्रिकाला बाधित असा जो आनंद आहे, कुठल्याही उपाधीने युक्त नसलेला जो आनंद आहे त्याची प्राप्ती म्हणजेच निरतिशय सुखाची प्राप्ती. जे सुख अमुक अमुक उपाधीने मिळालं म्हणून नाही. मग तुम्ही कसं काय सुखी? मला माहित नाही. म्हणजे तुम्हाला काही मिळालं का? खायला प्यायला काहीच माहित नाही. क्वचित मूढ हो विद्वान. मला काही खूप ज्ञान असेल नाही, लोक काही म्हणतील नाही, मला त्याचं घेणं देणं नाही. थोडक्यामध्ये जो स्वसंवेद्य आहे, ज्या जीवनमुक्तांचं लक्षण केलेलं आहे, त्या आनंदाची प्राप्ती म्हणजे निरतिशय प्राप्ती, निरतिशय आनंद. त्या ब्रह्मपदाची प्राप्ती. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं वर्णन आहे उपनिषदांमध्ये. छांदोग्यात वर्णन आहे. आत्मज्ञान एकदा झालं बघा, तरती शोकम आत्मवित. ज्याला तत्वज्ञान झालं त्याला दुःखाचा लेशही त्याच्याजवळ राहत नाही. बरं, आपलं प्रयोजन तर फिक्स आहे. मला सांगा, दुःख यावं आणि सुख जावं असं कोणाला वाटतं का? म्हणजे जो वेदांत शास्त्राचं मुख्य प्रयोजन आहे तेच आपलं पण आहे. फक्त प्रॉब्लेम इथं आहे, ते प्रयोजन प्राप्त करण्यासाठी त्यांनी सांगितलेले साधन वेगळे आहेत आणि आपण करत असलेले साधन वेगळे आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मुंबईला एखाद्या व्यक्तीला जायचंय. प्लॅटफॉर्मवर दोन प्लॅटफॉर्म आहेत, एकीकडे इकडे एक ट्रेन आहे, इकडे एक ट्रेन आहे. मुंबईला जी ट्रेन जातीये त्याच्यामध्ये फार गर्दी होती. म्हणून त्या माणसाने काय केलं, बाजूची रेल्वे रिकामी दिसली त्याच्यात जाऊन बसला. एकाने विचारलं कुठं जायचंय? मुंबईला जायचंय. त्यांनी सांगितलं काका ही गाडी मुंबईला जात नाही, नागपूरला जाते. म्हणे हो का, पण त्या गाडीत गर्दी आहे म्हणून इकडे येऊन बसलो. आता ती गाडी कितीच्या स्पीडने गेल्यानंतर ती मुंबईला पोहोचेल सांगा बरं? पोहोचेल नाही. का बरं? त्याची गाडीच चुकली आहे. आपलं असंच झालंय. ध्येय ठरलेलं आहे, सुख पाहिजे, दुःख जायला पाहिजे हे पण ठरलेलं आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये त्या परमार्थामध्ये थोडं कष्ट आहे, संसारामध्ये थोडा आनंद वाटतो. ही गाडी धरली, मग आपली गाडीच जर दुसरीकडे जाणार असेल तर आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल का?
होणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय मग? ते परमतत्व प्राप्त करून घ्यायचंय. आता प्रश्न असा पडतो, बरं, ब्रह्म हे प्राप्त करण्याची गोष्ट आहे का? कसं आहे, शास्त्रकारांनी सांगितलं आम्हाला स्वर्ग नको. का बरं? कारण स्वर्ग हे उत्पन्न होणार आहे, कर्माने उत्पन्न होतं. त्याच्यामुळे जे जे उत्पन्न होतं त्याचा नाश होतो. हा तरी सिद्धांत सगळ्यांना मान्य आहे. जे जे उत्पन्न होतं, यद यद उत्पद्यते तत् तत् विनश्यति. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. भगवंतांनी गीतेत सांगितलं. माऊलींनी सांगितलं, उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग असं जर असेल, तुम्ही जर म्हणत असाल की स्वर्ग इत्यादी जर उत्पन्न होतं आणि ते उत्पन्न होत असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे जाणार नाहीत, तर तुमचा मोक्ष काय आहे? म्हणे आत्यंतिक दुःख निवृत्ती, म्हणजे दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती. असा जर विचार केला तर तुमचा सुद्धा मोक्ष हा अनित्यच झाला. कसं माहितीये? एक सांगा मला. एखादा पदार्थ प्राप्त करायचा आहे, जो प्राप्त करायचा आहे त्याची उत्पत्ती व्हायला पाहिजे की नाही? पदार्थच नसेल, उत्पत्ती प्राप्त होईल का? नाही. बर, आता बघा, ज्याचा नाश व्हायचा आहे, नाश होण्यासाठी सुद्धा पदार्थ पाहिजे की नाही? उत्पन्न झालेल्याच पदार्थाचा नाश होतो का? कसं काय? उत्पन्न झालेल्या. मग दुःखाचा नाश करायचा आहे, याचा अर्थ दुःख उत्पन्न झालेलं आहे. मग जे जे उत्पन्न होतं ते नित्य नाहीये. मग दुःखाचा नाश म्हणजे जर मोक्ष असेल तर तुमचा मोक्ष अनित्य झाला. बर, शास्त्रामध्ये बर असं अजून एक विचार करा. तुम्हाला उदाहरणाने सांगतो, जाऊ द्या, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. असं समजा, शास्त्रकारांनी सांगितलंय आम्ही नसलेलं प्राप्त करतो असं नाहीये. मग म्हणे असलेलंच सुख आमच्याकडे आहे हे माहिती नाही, म्हणून आम्हाला ते कळत नाही. बघा, प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. उदाहरण सांगतो बघा. एक 25 वर्षाचा मुलगा आहे. एका झाडाखाली उन्हाळ्याचे दिवस छानपैकी वाऱ्याला झोपला. बराच वेळ झाला. एक माणूस दररोज बघायचा, एवढा तरुण मुलगा, काही काम करायचं दिलं सोडून इथं येऊन झोपतो. बरं दिसतं का? काहीतरी काम करावं. एके दिवशी त्या माणसाला राहावलंच नाही. ते त्याच्या जवळ गेले. काय रे म्हणे, नुसतं तू इथं आराम पडून झोपून राहतोस, तरुण आहेस, कळत नाही तुला? हे धर, हे बघ, 100 रुपये धर, काहीतरी व्यवसाय सुरू कर. त्यांनी विचारलं, काय होईल त्या 100 रुपयाने? अरे काहीतरी छोटंसं काहीतरी बघ, 1 2 4 5 भाज्या घे, त्या विक, त्या 100चे 200 होतील. म्हणे मला 200 रुपये मिळाले तर काय होईल? त्या माणसाने सांगितलं, अरे 200चे 400 होतील भाज्या विकू विकू. म्हणे 400 रुपये मिळाले तर काय होईल? म्हणे अरे 400 रुपये जर मिळाले, स्वतःचा गाडा टाकशील भाजीचा. म्हणे मग तुला 1000 रुपये येतील, मग त्याच्याने काय होईल? अरे खूप पैसे आल्यानंतर स्वतःचा मोठा एखादा कारखाना टाकशील. ह्यांनी विचारलं, त्याच्याने काय होईल? आता गप्प बसावं की नाही? त्याच्याने काय होईल? काय मूर्ख आहे म्हणे. अरे बाबा, एवढं तुझ्याकडे फॅक्टरी आलीस, त्याच्यानंतर एवढा पैसा तुझ्याकडे वाढेल, की एवढा पैसा येईल की तुला काहीच करावं लागणार नाही, आरामात फक्त खाऊन पिऊन झोपता येईल.
मग ह्याने विचार केला, हा त्याला म्हणाला एवढंच करायचं असतं तुम्ही आता काय करतोय म्हणलं. झोपलोच आहे ना, खाऊन पिऊनच झोपलोय. प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. मग तुम्ही म्हणता का प्राप्त असलेलं सुख पुन्हा प्राप्त करायचं? तसं नाही. मग काय आहे, सुख हे नित्य आहे. झालंय असं, फक्त ते आपल्या जवळ किंवा आपण त्या स्वरूप आहोत हे आपल्याला माहिती नाही. शास्त्रकारांनी त्याला फार सुंदर उदाहरण एक दिलंय बरं. एक आजोबा काहीतरी वाचत बसले, पुस्तक वगैरे. बराच वेळ गेला आणि थोड्या वेळाने आता थोड्या वेळ मोबाईल बघूयात म्हणून मग आता त्यांनी काय केलं, जो चष्मा होता ना त्यांचा तो थोडा वेळ काढून ठेवला. खूप त्रास होतोय म्हणले. पुन्हा चष्मा घातला, वाचन सुरू केलं. आता लांबचं बघायचंय. मग त्यांनी काय केलं, काढून कुठं तर ठेवलं. ते नातू त्याच्यावर बसेल काय, मग ते डबा कुठं बघा चष्म्याचा. एक काम करूत, असा चष्मा काढून इथं डोक्याला अडकून ठेवतो. त्यांनी वर अडकवला. मस्तपैकी एक पिक्चर बघितला. बराच वेळ झाला आणि पुन्हा आता त्याला मोबाईल बघण्याची इच्छा झाली. जवळचं वागायचंय. मग त्याला आठवतच नाही चष्मा नेमका कुठं ठेवलाय. सगळं घर पालतं घातलं. इकडं तिकडं, तिकडं हुडक, इकडं हुडक, तिकडं हुडक, इकडं चष्माच सापडत नाही. शेवटी घामाघूम झाले, परेशान झाले, येऊन बसले. नातवाने बघितलं, आजोबा तेव्हापासून काय हुडकतायत काय नाही. काय झालं आजोबा, फार नाराज दिसताय. अरे माझा चष्मा सापडत नाहीये रे. त्या मुलांनी बघितलं, आजोबांच्या डोक्यावरच चष्मा आहे आणि इकडं तिकडं हुडकत बसतायत. मग त्या मुलांनी सांगितलं, ते चष्मा घेतला, हे बघ हा घ्या चष्मा. अरे सापडला सापडला सापडला. आता मला सांगा, चष्मा हरवला होता का? चष्मा आहे तिथंच, पण व्यवहारात म्हणतो हा सापडला सापडला. तसं आपण नित्य सुखीच आहोत, पण अज्ञान गेल्यानंतर मग वाटतं हा मी सुखी झालो. आपल्याला वाटतं तसं प्राप्ताची प्राप्ती. आणि दुःखाचा नाश, वस्तुतः नाश सुद्धा होत नसतो. त्याला सुद्धा प्रसिद्ध उदाहरण आहे, शास्त्रकारांनी दिलेलं आहे. रज्जूवर सर्प भासला. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. थोडा अंधार आहे, लांब असं काहीतरी दिसलं. पहिल्यांदा वाटलं अरे साप 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 म्हणून पळत सुटला. थोड्या वेळानंतर बघितलं, हालत नाही डुलत नाही. बॅटरी लावली, ही तर दोरी आहे. साप गेला रे. कुठं काय साप, नष्ट झाला साप. आता साप गेला म्हणायला आला होता का? नाहीये ना. हे आपलं तसंच आहे. मग आपल्याला सुख, मग त्यांनी काय सांगितलं, असं सुख आणि असं दुःखाचा नाश जर व्हायचा असेल तर काहीतरी साधन लागेल ना. साधनाशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही. साधन काहीतरी पाहिजे. मग तो मोक्ष कसा मिळेल? शास्त्रकारांनी सांगितलं, सच ज्ञानैक गम्य. हा ते ज्ञानानेच मिळेल. श्वेताश्वतरोपनिषदात असे एक वर्णन येतं, तमेव विदित्वा अतिमृत्युनेते नान्य पंथा विद्यते अयनाय. दुसरा मार्गच नाही म्हणले. तम एव विदित्वा, त्यालाच जाणल्याने तुम्हाला मोक्ष मिळेल. अज्ञान निवृत्ते हे ज्ञानैक्य साध्य नियमाच, तुम्हाला ते ज्ञानानेच मिळणार. नारदांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे, तत्वमस्यादि वाक्योत्तम ज्ञानम मोक्षस्य साधनम. आपण कधी तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म याचा विचार केलाय का हो कधीतरी? प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय असेल? प्रत्येक बघा 4 महावाक्य आहेत. शंकाच इथून येते, महावाक्य कशाला म्हणायचं?
कसं आहे, जर आपण वरच्यावर अर्थ बघितला, महावाक्य समास असा आहे, महच्च तत् वाक्यंच महावाक्यम. महत् म्हणजे मोठं आणि वाक्यम म्हणजे वाक्य. महावाक्याचा अर्थ काय झाला सांगा की? मोठं वाक्य. सोपं आहे, मोठं वाक्य म्हणजे महावाक्य. प्रज्ञानम ब्रह्म, किती शब्द आहेत ह्याच्यामध्ये? 2 शब्द आहेत. 2 शब्द असताना महावाक्य कसं झालं? महावाक्य म्हणजे काय? मोठं वाक्य. आणि प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे. म्हणजे मोठं वाक्य कमीत कमी 1-2-3 तरी ओळीचं असावं. मग ते कोणत्या दृष्टीनं महावाक्य? अहम ब्रह्म अस्मी 3च पद आहेत. तत्त्वम असि 3च पद आहेत. पण याच्या मागची भूमिका काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या भूमिकेचं दर्शन करून दाखवणारं जर काही असेल तर त्या म्हणजे सोप्या पद्धतीनं आपल्याला पुराण सांगतात. तुम्ही बघा, काल मी तुम्हाला सांगितलं ना, महादेवांनी विष का पिलं, हे जे काही सगळं महादेवांनी ज्यांना ज्यांना धारण केलंय, महादेव नंदीवरच का बसतात, महादेव, हे सगळं तत्वज्ञानच आहे ना. महादेव मस्तकावर साप का बांधतात, कमरेला साप का बांधतात, हे सगळं काय आहे? हे मोक्ष हा ज्ञानैक्य साध्य हा, हे तिथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुम्ही बघा, भगवंतांचे, भगवान शिवशंकरांचे कितीतरी अवतार असे आहेत की ते अवतार फक्त ज्ञानाचं महात्म्य प्रतिपादन करण्यासाठी झालेले आहेत, फक्त ज्ञान सांगण्यासाठी. एवढं या ज्ञानाचं महत्व आहे. शौनकांनी सुतांना विचारलं, असं ज्ञान प्रतिपादन करणाऱ्या भगवान शिवशंकरांच्या अवतारांची कथा सांगा. त्यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे, तसे तर भगवंतांचे अनंत अवतार आहेत, त्यांच्या अवतारांची गणनाच नाहीये. पण मी होईल तेवढे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांचे 5 अवतार सांगितलेत बरं. सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान, हे त्यांचे 5 अवतार आहेत. त्याच्यानंतर एका अध्यायामध्ये भगवान शिवशंकर यांच्या 8 मूर्त्या सांगितलेल्या आहेत. एका अवतारामध्ये, एका अध्यायामध्ये नंदीश्वरा अवतार वर्णन केलेलं आहे. आता बघा, हा संवाद कोणाकोणाचा चालू आहे बघा. नंदिकेश्वर आणि सनत कुमार. सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना प्रश्न केला, त्या नंदीला प्रश्न केला की आम्ही असं ऐकलंय तुम्ही म्हणजे साक्षात शंकरांचा अवतार आहेत. असं काय घटना घडली होती की देवांनी तुमचा अवतार घेतला आणि एवढंच कशाला तुम्हाला एवढं जवळ केलं? त्याची काय कथा आहे ते आम्हाला सांगा. मग ते सांगायला सुरुवात करतात. काय सांगावं म्हणे, एक शिलाद नावाचे ऋषी होते म्हणे. बर, त्यांनी अनेक वर्ष तप केलं. साक्षात भगवंतांसारखा, भगवान शिवशंकरांसारखा मला मुलगा व्हावा, मग काहीतरी प्राप्त करायचंय ना. मग त्यांना असं कळालं तपाशिवाय काही ते व्हायचं नाही. म्हणून ते शिलाद ऋषी तपाला बसतात. प्रसन्न होतात महादेव. अनेक वर्ष तप करतात. काय मागायचे ते माग. त्यांनी सांगितलं, मला असा मुलगा द्या की जो साक्षात तुमच्यासारखा असेल. शंकरांनी सांगितलं, एकमेवा द्वितीयम, माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीच. म्हणे कोणी नाहीच, मग तुम्हीच या.
मग शंकरांनी सांगितलं काही काळजी करू नका, बरोबर मी येईल. आणि त्या शिलादांना काही काळानंतर एक मुलगा झाला, ते म्हणजे साक्षात भगवंताचेच अवतार होते असं वर्णन आहे. त्यांचं पत्रिका बघण्यासाठी मित्रावरून आले म्हणे. हे यांचं काय आहे, कसं आहे, हे किती वर्ष जगणार आहेत ते सगळं आम्हाला सांगा. मित्रावरुणांनी सांगितलं याचं सगळं चांगलं आहे, पण याचं मरण याच वर्षी आहे. याच वर्षी मरण आहे असं कळाल्यानंतर म्हणजे त्याचं अध्ययन वगैरे त्यांनी करून घेतलं, पण मग वडील रडू लागले. मुलांनी सांगितलं रडायची गरज नाही. म्हणे का बरं, काय सांगितले त्यांनी, यावर्षी मरणार आहे ना, मला एक उपाय माहिती आहे म्हणे, मृत्यूवर सुद्धा मात करता येते. त्या मुलाने सांगितलं नतात तपसा मृत्युम वंचयिष्ये न विद्यया महादेवस्य भजनान मृत्युम जेष्यामि नान्यथा. बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, मी माझ्या प्रभावाने माझ्या तपाच्या सामर्थ्याने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेईन आणि त्याच्यानंतर मी त्या मृत्यूवर विजय प्राप्त करेन. असं म्हणतात की तो त्याचं नाव जे ठेवलं होतं नंदिकेश्वर, तो गेला आणि सांगितलं, तप केलं, भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं मी ती परीक्षा घेण्यासाठीच असं केलं, तू माझा भक्त आहेस, एवढंच कशाला, तुझ्या वडिलांनी तप केलंय म्हणून मीच स्वतः तुझ्या रूपाने, माझाच अंश तू आहेस, ममैवांशो. मग त्यांना आनंद झाला असं वर्णन आहे. मरुताची एक कन्या आहे, तिचं नाव आहे सुयशा. तिचा आणि नंदीचा विवाह झाला. आपल्याला असं वाटतं नंदी म्हणजे बैल. कसं आहे, नंदी ह्या देवता आहेत. आपण म्हणतो त्याच्यावर बसतात आणि महादेव जातात ना, मग नंदी म्हणजे बैल. कसं आहे, जरी महादेव त्यांच्यावर बसत असतील तरी सुद्धा ते बैल आहेत म्हणून बसत नाहीयेत. महादेव त्यांच्यावर बसतात. वस्तुतः मूळ तर त्यांनी सांगितलं तू माझाच अंश आहेस, माझ्या जवळचा आहेस. पण मला सांगा, एखादा मित्र आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला कधीतरी असं पाठीवर घेऊन फिरतो की नाही? तुम्हाला साखरेचं पोतं माहिती आहे का? असा अर्थ घेऊ नका एकदम की नंदी म्हणजे साखरेचं पोतं म्हणून महाराजांना, आपल्या महादेवांना फिरवायचे. त्या देवता आहेत आपल्याकडे. सिंह पार्वतीचं वाहन आहे आपल्याकडे, ते पण देवता सांगितलेले आहे. म्हणून आपल्याकडे प्राण्यांची सुद्धा उपासना, पूजा करायला सांगितलेली आहे. एका अध्यायामध्ये भैरवाचं वर्णन केलेलं आहे, ते पुढे येणार आहे, मी तुम्हाला तेव्हा सांगेल. मला याच्यातली एक कथा फार आवडली बरं, की जी कथा आपल्याला मूळ कथा माहिती आहे. भगवान नृसिंहाचं चरित्र कोणाला माहित नाही असं आहे का? नरसिंहांचं चरित्र माहिती आहे, पण त्याच्यामध्ये एक फार मजा आहे. त्या ह्याच्यामध्ये एक महादेवांनी अवतार घेतलेला आहे बरं. शिवपुराणामध्ये तो प्रसंग फार रंगवून सांगितलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, दितीचे मुलं हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाचा वध कोणी केला? वराह अवतार. हिरण्यकशिपूचा वध कोणी केला? नृसिंहांनी केला. झालं असं, ज्या वेळेस त्या नृसिंहा म्हणजे त्या हिरण्यकशिपूचा नाश केला, भागवतात अशी कथा आहे. ते उग्र रूप पाहिलं, सगळे घाबरून गेले. ह्यांना शांत कोण करायचं, शांत कोण करायचं? सगळ्यात पहिल्यांदा देवता गेल्या, जमलं नाही. त्याच्यानंतर रुक्मिणी माता म्हणजेच लक्ष्मी माता गेल्या,
मी करते त्यांना शांत. पण तिथं गेल्यानंतर कुठं आहे नवरा, हे बघा हे समोर आहे. ते रूप बघितल्यानंतर लक्ष्मीने सांगितलं, हा माझा नवराच नाही, यांना मी शांत करू शकत नाही. निघून गेले लक्ष्मी माता. मग प्रल्हादाला पाठवलं. भागवतात वर्णन आहे, प्रल्हादाला पाठवल्यानंतर भगवंत थोडे शांत झाले. पण शिवपुराणात असं वर्णन आहे, थोडा क्रोध कमी झाला पण शांत झाले नाहीत म्हणे. ते गुरु 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 त्यांचा आवाज, त्रिभुवनालाच मी नष्ट करतो म्हणून बसले म्हणे नृसिंह. कोणालाच ऐकत नव्हते. ही बातमी गेली महादेवांपर्यंत. महादेवांपर्यंत सगळ्या देवतांनी सांगितलं, बघा ना म्हणे आमचं रक्षण करा. हे भगवान नृसिंह अवतार घेतला ते घेतला, त्याचा एकदा नाश झाला, आता शांत व्हावं की नाही. काही काही माणसं असतात बघा, विनाकारण रागात येत. बरं काम झालं, आता सगळं झालं ना, तरी राग सोडत नाहीत. नृसिंहाचं तसंच झालं, शांतच व्हायला तयार नाहीत. मग महादेवांनी सांगितलं, देवांनो ऐका, माझं एक व्रत आहे. भागवतामध्ये सुद्धा भगवंतांनी त्यांचं व्रत सांगितलंय. रामायणामध्ये सुद्धा रामांनी त्यांचं व्रत सांगितलंय. आणि शिवपुराणामध्ये सुद्धा शंकरांनी स्वतःचं व्रत सांगितलंय. बरं, आपल्याला वाटत असेल आपणच व्रत करतो, पण महादेवांचं पण एक व्रत आहे. तुम्हाला रामायणातलं रामांचं व्रत माहिती आहे का? नाही. ज्या वेळेस विभीषण रामांकडे येतो पहिल्यांदा, बरं, रावणाला समजावून सांगतो, रावण काही ऐकत नाही. शेवटी मग रावणाला सांग, मी तुझ्यासोबत राहणारच नाही, मी चाललो निघून. म्हणून ते जेव्हा इकडे येतो, विभीषण रामांना म्हणतो, मी तुम्हाला शरण आलो, मला तुमच्या पक्षामध्ये घ्या. रामांनी सांगितलं काही हरकत नाही. तेवढ्यामध्ये हनुमंत, सुग्रीव इत्यादिकांनी, थांबा थांबा देवा, एवढ्या लवकर शत्रूतल्या लोकांना आपल्यामध्ये घेऊ नये. अहो काय माहिती, हा रावणाकडूनच असेल, वरच्यावर काहीतरी दाखवत असेल, त्याच्यामुळं नकोच. त्यावेळेस रामांनी आपलं व्रत सांगितलंय. म्हणे ऐका, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिच याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. हे एतद्व्रतं मम, माझं हे व्रत आहे. काय? सकृदेव प्रपन्नाय, जो मला एकदा म्हणेल की मी देवा मी तुझा आहे, त्याचं रक्षण करण्याचं काम माझं आहे, हे माझं व्रत आहे. विभीषण आता मला शरण आलाय ना, मी त्याला रक्षण हे करेन त्याचं. त्याचप्रमाणे महादेवांनी इथं एक व्रत सांगितलं. बरं, महादेवा सगळे देव म्हणतात ना आम्हाला वाचवा वाचवा, महादेवांनी सांगितलं ऐका माझं व्रत. स्वस्थानं गच्छत सुराः सर्वे ब्रह्मादयो भयाः शमयिष्यामि यद्दुःखं सर्वथा हि व्रतं मम. तुम्ही बिनधास्त जा म्हणे, आता तुमच्या दुःखाचं नाश नष्ट करणं हेच माझं व्रत आहे. म्हणे नक्की मारणार ना त्यांना? म्हणे नक्की, तुम्ही निघा. बर, सगळ्या देवता निघून गेल्या. महादेवांनी वीरभद्राला पाठवलं. पहिल्यांदा जा म्हणे तुम्ही त्यांना शांत करून या. ते वीरभद्र आले. पहिल्यांदा फार गोड वाक्यामध्ये वीरभद्राने समजून सांगितलं. बरं, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अगदी शांत, म्हणजे कसं वर्णन केलंय त्यांनी. तुम्ही देव आहात, विष्णू आहात, सगळ्या जगताला सांभाळण्याचं काम तुम्ही करता. सगळं आत्ता चांगलं झालंय, आसूर मेलेला आहे, आणि आता ना तुम्ही शांत व्हा. बरं, नृसिंह म्हणाले मला शांत करणारं तू कोण? अजिबात. आणि कसं आहे शांत व्हा म्हणल्यानंतर
त्याचा राग अजून वाढतो. तुम्ही व्यवहारात बघा. म्हणजे काही काही जणांना सवय असते बघा, भांडणं जर लागले, जर भांडणं मिटत आले आणि ज्याला लावून द्यायचेत, मग तो मुद्दाहून त्याला म्हणतो, हे बरं जाऊ दे बाबा, चल जास्त वेळी तू थांबू नको, पुन्हा लागतील भांडणं. आणि पुन्हा लागतील म्हणलं, तू सोड रे मला, हे आज बघतोच. करू नको म्हणलं आणि त्यातले त्यात रागात असणाऱ्या माणसाला जर म्हणलं जाऊ द्या काही होत नाही, मग तर तो अजूनच चिडतो. काही कसं होत नाही. यांनी फार समजून सांगायचा प्रयत्न, अहो शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. नृसिंह म्हणाले, सगळ्या जगाचा मी मालक आहे, तुम्ही मला शांत व्हा म्हणता? अजिबात होणार नाही, काय करायचे ते कर जा. म्हणे मी वीरभद्र आहे बरं. आठवतंय का त्या दक्षाची काय हालत केली होती? यज्ञामध्ये मस्तकच छाटलं होतं बघा. मग काय, माझं मस्तक छाटता? मी साधा वाटलो तुम्हाला? ऐकायलाच तयार नाही. काय करावं, काय करावं. मग सगळ्यात शेवटी पुन्हा ते गेले महादेवांकडे. देवा म्हणे काय, काही वाटत नाही बाबा ते शांत होतील. म्हणे कस काय, तुम्ही सांगितलं नाही का? म्हणे सांगितलं मी शांत व्हा, तरी ऐकायला तयार नाहीत. असं आहे. मग मात्र महादेवांना राग आला, फारच चालू आहे म्हणे सध्या. आणि मग साक्षात महादेव शरभ अवतार घेतात. शरभ नावाचा एक पक्षी आहे, त्या पक्षाचं वर्णन केलंय. तो पक्षी कसा असतो? अतितीक्ष्णो महादंष्ट्रः वज्रतुल्य नखायुधः कंठे कालो महाबाहो चतुष्पाद वन्यसन्नभः. दोन पंख आहेत, तीक्ष्ण अशी चोंच आहे, अतिशय तीक्ष्ण असे दात आहेत, वज्रासारखे नख आहेत. आणि ते उडत उडत त्या शंकरांच्या आपल्या नृसिंहांच्या तिथं गेले. आणि मग त्या दोघांचं युद्ध झालं. ते रूप बघितल्यानंतर मग नृसिंह म्हणले, बापरे आता गप्प व्हावं लागतोय, नाहीतर हे पक्षी वेगळाच दिसतोय. म्हणले आपला नाश निश्चित आता. एवढं भयंकर मोठं पक्षीचं रूप घेतलेलं. आणि मग ते पक्षी बघितल्यानंतर नृसिंह थोडे शांत झाले. मग महादेव म्हणाले, एवढं चिडायचं असतंय का? झालं ना तुमचं काम, आता मेला ना तो. मग शांत झाले. आणि मग पुन्हा साक्षात विष्णूंनी भगवान शिवशंकरांची स्तुती केली. आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की या शरभ अवतारा आमचा नमस्कार असो. त्याच्यामध्ये म्हणजे बघा बरं, ह्याच्यात अजून एक सांगतो. हे जे पुराण आहेत ना, एका पुराणामध्ये जी कथा येते तीच कथा दुसऱ्या पण पुराणात येते, पण त्याच्या मागचं पुढचं काहीतरी वेगळं तिथं सापडतं. जे देवी भागवतात सापडत नाही ते दुसरीकडे कुठेतरी पुढेच सापडून जातं. जे भागवतात सापडत नाही त्याच्या पुढच्या कथा इकडे कुठेतरी शिवपुराणात निघतात. आता हे आपल्याला माहिती होतं का? नृसिंह अवतारामध्ये भगवान नृसिंहांना शांत करण्यासाठी महादेवांनी अवतार घेतला परत. त्याच्यामध्ये अजून एक भगवान शिवशंकरांनी गृहपती नावाचा एक अवतार घेतलाय. गृहपती बघावर, आज सगळे आपल्याला अवतारच ऐकायचे. शौनकांनी सुतांना विचारलं, नेमका गृहपती अवतार कसा घेतला ते सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे, विश्वानर नावाचे ऋषी आहेत. आता बघा बरं, कोण कोण किती अवतार लक्षात ठेवू शकतं हे आपलं आपण बघायचं. विश्वानर नावाचे ऋषी, त्यांची शुचिष्मती नावाची एक पत्नी आहे. दोघांचा विवाह झाला, आनंदाने राहू लागले. एके दिवशी पत्नीने सांगितलं, माझी अशी इच्छा आहे, आपल्याला
दिव्य असा बालक जन्माला यावा, मुलगा व्हावा. म्हणे बर. मग ते तप करण्यासाठी गेले म्हणे. जास्त तप केलं नाही, 1 वर्षच तप केलं बरं वडिलांनी. पण कसं केलं माहितीये? 1 महिना फक्त 1 वेळेस जेवायचं. तसं आत्ताही काही जण आहेत चातुर्मासामध्ये एकदाच जेवणारे. इथं बसल्यांपैकी बऱ्याच जणांचे मला नावं पण माहित आहेत, कोण कोण एकदाच जेवतं ते. या 7 दिवसात कळून गेलं ना मला. आता मला सांगितलं त्यांनी, आम्ही एकदाच जेवतो म्हणले. तो एकदाच जेवायचा. पहिला महिना दिवसा जेवायचा, दुसरा महिना फक्त रात्रीच जेवायचा, दिवसा काहीच नाही. त्याच्यानंतर 1 महिना फक्त दुधावर, त्याच्यानंतर 1 महिना फक्त फळावर, त्याच्यानंतर 1 महिना फक्त 1 मूठभर तीळ खायचा म्हणे. त्याच्यानंतर फक्त पाणी. आणि हळूहळू हळू ज्या वेळेस त्यांनी सगळंच सोडून दिलं, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भगवान एका बालकाच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि त्याला सांगितलं, कशासाठी तप करतोयस? त्यांनी सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की मला पुत्र व्हावा. 8 श्लोकामध्ये त्या विश्वानराने भगवान शिवशंकरांची स्तुती केली. त्याला अभिलाषा अष्टक असं म्हणतात. फार सुंदर. तुम्हाला सांगतो, ह्या प्रत्येकांच्या स्तुतींचा जर विचार केला तर पुन्हा इथून 7 दिवस आपल्याला लागतील. आता एवढ्या सुंदर स्तुत्या आहेत. वेदांत प्राचुर्य, अभिलाषा अष्टक, 8 श्लोकांचा अष्टक आहे. एकम ब्रह्मैवाद्वितीयं समस्तं सत्यं सत्यन्येह नानास्ति किंचित एको रुद्रो न द्वितीयो वतस्थे तस्मादेकं त्वां प्रपद्ये महेशम. हे मी सगळं काय काय स्तुतीचा अर्थ सांगत नाही, फक्त एवढं सांगतो, महादेवांनी पुढे वर दिलाय त्याला की हे अभिलाषा अष्टक. ज्याला कोणाला पुत्राची इच्छा असेल, संतती व्हावी अशी इच्छा असेल, तर म्हणे या अभिलाषा अष्टकाचं त्यांनी पाठ करावा, त्याला त्याचं काम होऊन जातं. आणि बराच काळ गेल्यानंतर त्याच्या घरी, त्या ह्याच्या घरी, विश्वानराच्या घरी साक्षात भगवंत अवताराला आले. भगवान शिवशंकर अवताराला आल्यानंतर कोण कोण भेटायला आलं, त्याच्यामध्ये कमीत कमी इथं 60 ऋषींची नावं दिलीत. 60 आणि पुढे इत्यादी म्हणून दिलेलं आहे. बघा किती जण आले असतील, कोण कोण आलं भेटायला. बघा बरं, ह्याच्यात तुमच्या कोणी ओळखीचं सापडतंय का बघा. कोण कोण आलं? मरीची, अत्री, पुलह, पुलस्त्य, क्रतु, अंगिरा, वसिष्ठ, कश्यप, विभांड, मांडवीपुत्र लोमश, रोमचरण, भरद्वाज, गौतम, भृगु, गालव, गर्ग, जातुकर्ण्य, पराशर, आपस्तंभ, याज्ञवल्क्य, दक्ष, वाल्मिकी, मुद्गल, शातातप, लिखित, शिलाद, भरत, अंशुमान, व्यास, कात्यायन, कुत्स, शौनक, सुश्रुत, शुक, ऋष्यशृंग, दुर्वासा, शुचि, नारद, तुम्बुरु, वामदेव, पवन, असित, देवल, हरित, विश्वामित्र, भार्गव. हे सगळे का सांगतो माहिती आहे नावं? ह्या फक्त नावांचं श्रवण केल्यानंतर आपल्याला पुण्याची प्राप्ती होती म्हणे, म्हणून सांगितले बरं. नाहीतर पुढे पण जाता आलं असतं, पण म्हणलं कशाला तुमचं पुण्य काढून घेऊ. असं आज शेवटचा दिवस आहे, म्हणलं आज देता येईल तेवढं पुण्य देऊनच टाकू, जाऊ द्या. पुढे म्हणतील तरी सुदर्शन महाराजांनी आम्हाला 60 ऋषींचे नावं सांगितली. त्याचं नामकरण करायचं ठरवलं.
सगळे ऋषी, सगळ्या देवता आहेत, सगळ्यांनी सांगितलं काय ठेवणार नाव. त्याच्या वडिलांनी हा घराचा पुढे जाऊन माझा स्वामी होईल म्हणे, म्हणून गृहपती असं त्याचं नाव ठेवलं. गृहपती. याच्यात बघा, नामकरण झाल्यानंतर कोणते संस्कार कधी करावेत यांनी या चरित्रातून दाखवून दिले. फार बारकाईने विचार केलाय बरं. मुलाला पहिल्यांदा घराच्या बाहेर कधी काढावं? जन्माला आल्यानंतर. बर, आता मी शिवपुराणातलं सांगतो तुम्हाला. निष्क्रमोत चतुर्थेस्य मासे पित्रा कृतो गृहात. म्हणे 4था महिना झाल्यानंतर गृह निष्क्रमण संस्कार करावा. शिवपुराणातलं सांगतोय बरं. म्हणे पहिले 4 महिने त्याला बाहेरच काढू नका म्हणे. मग अन्नप्राशन कधी करावं? 1 महिन्यात? 5 महिन्यात? त्या बघा, त्या आजीने बरोबर सांगितलं. 6 महिन्यानंतर. तेच ह्याच्यात दिलेलं आहे. अन्नप्राशन मब्दार्धे चूडाब्दे चार्थवत कृता. 6 महिन्यानंतर काय करावं? अन्नप्राशन करावं. मग हळूहळू त्याचं उपनयन, मग पुढचे जे काही कर्म असतील. मी तर परवा असं बघितलं, विवाहाच्या आदल्या दिवशी उपनयन. काय कमाल झाली. म्हणजे एवढं विवाहाच्या आदल्या दिवशी अक्षरशः जानवं नाही अंगात. कुठं आहे? काढून ठेवलंय. काढून ठेवलंय? हो. मग घाला ना, घालावं जानवं. बाजारात गेला, 10 रुपयाचं जानवं द्या म्हणलं, माळ घाततो तसं जानवं घालून टाकलं. तसं आहे का हे? त्याच्यासाठी यज्ञोपवीत सांगितलेला आहे. आपण श्रावणी आता परवा केली. श्रावणीमध्ये जानवं बदलतो. ते सगळे कर्म करायला सांगितलेले आहेत. ऋग्वेदम प्रथमदोरकेन्य सामी यजुर्वेद सगळे मंत्र म्हणायला सांगितलेले आहेत. सूर्याला दाखवायला सांगितलेलं आहे. त्याच्याने गायत्री जप करायला सांगितलेला आहे. जानवं सुद्धा नाही काही काही जणांच्या अंगात. आम्ही शृंगेरीला गेलो होतो ते एकदा. तिथं असे काही विभाग असतात. काही लोक इकडं, काही तिकडं, मग काही थोडे वैदिक असतील तर दुसरीकडे, असं तसं. मी सहज बघत होतो तिथं ते जेवायला बसलेले हजारो लोक. त्याच्यामध्ये एका माणसाच्या शरीरावर जानवं नव्हतं. तेवढ्या लोकांमध्ये तिथला व्यवस्थापक गेला आणि तुम्ही उठा म्हणे. नियमाने राहता येत नाही तुम्हाला? त्यांनी सांगितलं नाही, ते आमच्या खोलीतल्या आरशावर अडकून ठेवलंय म्हणे. असं नाही. आपल्याला जे जे धर्म कार्य करायला सांगितलेले आहेत ते ते केले पाहिजेत. म्हणजे 16 संस्कार सांगितलेले असताना फक्त 1 संस्कार राहिलाय. आता मी तर आधी सांगत होतो 2 राहिलेत, पण आता 1च सांगतो. आधी विवाह संस्कार हा पण मी धरत होतो, पण आता विवाह संस्कार राहिलेला नाही. मग आता कुठला संस्कार राहिलाय? अंत्यसंस्कार. तो पण करावा लागतो. म्हणून जर त्याचं काही दुसरं पद्धत असती तर माणसानं ते केलं नसतं, जाळलंय नसतं त्याला. आपल्याकडे त्या विधीला अंत्येष्टी म्हटलेलं आहे. अंत्य इष्टी यज्ञ आहे तो.
संस्कार राहिलेले नाहीत. पण ह्यांनी फार सुंदर, म्हणजे या चरित्रातून त्यांनी हे दाखवलं. त्यांना माहीत नव्हतं का साक्षात भगवंत माझ्याकडे अवतार घेणार आहेत? माहिती होतं, पण तरी सुद्धा समाजाला पुढे दाखवायचंय की मुलगा जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचे संस्कार कसे करावेत. अन्नप्राशन, चवलं इत्यादी सगळे संस्कार झाले. 9 वर्षाचा मुलगा झाला, वडिलांची सेवा करू लागला. अचानक दैवयोगानं नारद ऋषी तिथं आले. आल्यानंतर मग आता कसं आहे सांगितलं, मोठे आले की पत्रिका बघा. त्यांनी पत्रिका दाखवली. म्हणे असा असा मुलगा आहे, गृहपती नाव ठेवले, नामकरण इत्यादी सगळे संस्कार झालेत. कसं कसं काय, ह्याला थोडक्यामध्ये सांगू का, ह्याला कुठली फील्डमध्ये आता टाकू हो अभ्यासाला, म्हणजे कसं डॉक्टर करायचं बघू का इंजिनियर करायचं बघू, कसं काय नियोजन, पत्रिका बघा बरं एकदा. आम्हाला असं विचारतात, पुढे जाऊन डॉक्टर होईल का इंजिनियर होईल हो, कसं काय, काय काय सांगतात म्हणले ग्रह. आपण जर जेवढे जास्त कष्ट करू ग्रह आपोआप बदलतात. मग अमुक अमुक ग्रह आहेत म्हणून आपण कष्टच करायचे नाहीत. पत्रिकेत दिलंय ना, आता काही होऊ शकत नाही, झालं. पण आपल्या प्रारब्धाने, आपल्या प्रयत्नाने देव आपली मदत करतो. पण तुम्ही, देव काय म्हणतो, तुम्ही आधी प्रयत्न सुरू करा, मग मी मदत करायचं बघतो. नाही, लिहिलेलं आहे ना आधी सगळं, होईल तसं बघेल देव. अरे तू सुरू कर, मग देव बघेल. ते एका गावामध्ये खूप पूर आला म्हणे, अचानक खूप पूर आला. एक माणूस वाहून जाऊ लागला. आता जर ह्याला वाचवलं नाही तर वाहून जाईल आणि मरून जाईल. म्हणून एक माणूस ज्याला चांगलं पोहता येतं, तो पोहत पोहत त्याच्याजवळ गेला. धर माझा हात, ये बाहेर, मी तुला काढतो. त्याने सांगितलं, नाही ना, माझ्या प्रारब्धात असेल तर वाचवेल देव, जाय, मला नाही यायचं तुझ्यासोबत. झाला. त्या माणसाने 2दा-3दा सांगितलं, अरे ये धर, मी काढतो बाजूला, मला नाही यायचं, वाचवेल देव, बघू, जा तुम्ही. त्याला दिलं पाठवून. थोड्या वेळानंतर तिथं एक जहाज आली. अरे बाबा, ये वर, आहे जहाजेमध्ये जागा, चल बाहेर. त्यांनी सांगितलं, देवाच्या मनात असेल तर वाचवेल, जाय. थोड्या वेळाने हेलिकॉप्टर आलं. त्याने ती शिडी वगैरे सोडली. धरा याला आणि यावर चढून. शनी सांगितलं, तुम्ही जा, असेल तर येईल देव. माझं नशीब असेल ना, वाचेल मी, जा. देव नाही का वाचवण्यासाठी? असं म्हणत म्हणत कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी वाहून मरून गेला. आता मला सांगा, त्या माणसाच्या रूपात, त्या जहाजेच्या रूपात, त्या हेलिकॉप्टरच्या रूपात देव नाही तर काय भूत आलता का? मी हात हलवणारच नाही, बघू देव बघेल असं म्हणलं तर फळ कधी मिळेल? मिळणारच नाही. त्याच्यामुळं मी वारंवार, आमचे गुरुजी पण नेहमी सांगायचे, पत्रिकेत अमुक अमुक दोष आहे, मग कसं होईल? आपण प्रयत्न केल्यानंतर सद्गुरूंच्या आशीर्वादाने पत्रिकेतील दोष आपोआप जातात. असे कित्येक तरी संतांचे उदाहरण आहेत. खूप खराब पत्रिका आहे, संतांचा आशीर्वाद लागला, झालं, पत्रिकेचं घेणं देणं. आता माझ्या मुलाची पत्रिका बघा, त्या गृहपतीची पत्रिका बघितली. नारदांनी सांगितलं ह्याचं सगळं चांगलं आहे, पण ऐका म्हणे, काय? याच्या वयाच्या 12व्या वर्षी याला दोघांकडून भीती आहे. म्हणे हो, कोणाकोणाकडून? म्हणे याला विद्युत
किंवा अग्नी याच्यापासून भीती आहे. 12व्या वर्षी याचं मरण होईल असं मला पत्रिकेत दिसतंय. हे ऐकल्यानंतर गृहपतीचे वडील मात्र नाराज झाले. पुन्हा त्या मुलाने सांगितलं, बाबा नाराज होऊ नका, मग मी भगवंताचं तप करतो आणि त्या मृत्यूवर विजय मिळवतो. म्हणे का बरं? महादेवांचं कार्यच ते आहे, भक्ताची रक्षण करणं. त्यांनी व्रत घेतलेलं आहे, त्यांनी एवढं तप केलं. त्याच्या तपाला बघून इंद्र आले. म्हणे आधी तप बंद कर, काय पाहिजे ते मी देतो. त्या गृहपतीने काय सांगितलं माहितीये? गच्छाहल्य पथे साधो गोत्रारे पाकशासन न प्रार्थये पशुपते हे अन्यम देवांतरम स्फुटम. म्हणे इंद्रा तुम्ही मुकाट्याने घरी जा. म्हणे का बरं? तुला काहीतरी पाहिजे ना? म्हणे पाहिजे. मग माग ना मला. म्हणे मागणार नाही तुम्हाला. म्हणे का बरं? मी मागेल ते फक्त आमच्या महादेवांना. या निळोबारायांचं चरित्र असंच आहे बघा. तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, निळोबारायांना पत्ताच नाही. गेले तुकोबाराय, असे कसे गेले? मग त्यांनी उपोषणच धरलं. जवळपास 42 दिवस झाले, खाणं नाही पिणं नाही. शेवटी पांडुरंग आला. देवालाच वाटलं, म्हणे आपण जावं नाहीतर हे मरेल आता. भगवंत आले स्वतः. निळोबरायांचे शब्द आहेत, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत होती. देव आले, उठ बाळा, उपोषण बंद कर, काय पाहिजे माग मला. पहिला प्रश्न निळोबरायांनी विचारला, तुम्ही कोण आहेत? तुमचं नाव काय? म्हणे मी पांडुरंग आहे. म्हणे पांडुरंग? आम्ही ओळखत नाहीत पांडुरंगाला. मग तुकयाचा धावा. आम्ही तुकोबरायांना हाक मारलेली आहे, ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत उपोषण माग घेणार. मग शेवटी त्यांना यावं लागलं. जे ह्याच्यातून हे पण सिद्ध केलं, एखाद्या वेळेस देव लवकर भेटेल पण संत लवकर भेटणार नाहीत. गृहपतीने सांगितलं, मला तुम्ही नकोयत, तुम्ही जा वापस, मी मागेल तर फक्त त्यांना. तर काय करावं? आणि मग थोड्या वेळानंतर भगवान शिवशंकर आले आणि त्याला त्याचे सगळे वर दिले आणि सांगितलं की आता या ठिकाणी मी अग्नेश्वर नावाने स्थापन होईल. त्याला आशीर्वाद दिले आणि मग त्याचा पुढचा सगळा संस्कार व्यवस्थित पूर्ण झाला. वस्तुतः बघा बरं किती अवतार झालेत आतापर्यंत. लक्षात ठेवा, गृहपती अवतार झाला, त्याच्यानंतर शरभ अवतार, हा, नंदिकेश्वर अवतार, तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? एक यक्षेश्वर अवतार महादेवांनी घेतलेला आहे. बरं, त्याच्यानंतर मग कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याची काय कथा आहे? छोटे असतात, काही मोठे आंबे असतात, मोठे आंबे झालं असं. आता बघा, ही सुद्धा भागवतातलीच कथा आहे पण त्याच्या थोडी पुढची आहे. मी तर परवाच रस खाल्ला. सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथन झालं, अमृत दैत्यांनी हिसकावून घेतलं होतं पण भगवंतांनी पुन्हा ते मिळून दिलं. मोहिनी अवतार घेऊन सगळ्या देवतांना गर्व झाला. समुद्र मंथन आपल्यामुळेच झाले, समुद्र मंथन आपल्यामुळेच झाले, आपण होतो म्हणूनच होऊ शकलं. महादेवांना कळालं, हे सगळ्यांना गर्व झाला. तिथं यक्षाच्या रूपामध्ये महादेव आले. इंद्र होता, अग्नी होता, वायू होत, सगळे देवता होत्या. सगळ्यांना कळत नव्हतं कोण आहे हा, कोण आहे हा, कोण आहे हा. यक्ष रूपातल्या महादेवांनी विचारलं, का हो, समुद्र मंथन तुमच्यामुळे झालं का? म्हणे हो. बर, समोर मी एक काडी ठेवतो म्हणले, साधी छोटी, काहीच करायचं नाही,
ह्या काडीला फक्त हलवून दाखवा. इंद्र म्हणाला, कोण आहे हा माणूस, काय विचारतोय, काय बोलतोय. समुद्राचं मंथन केलंय आणि छोट्याशा काडीला हलवा म्हणतोय. इंद्र म्हणाला, मी सगळ्या देवांचा राजा आहे, मी जायचीच गरज नाही. मग अग्नी जाय म्हणे तिथं. अग्नी गेले. महादेव त्या यक्षाने विचारलं, तुमचं काय काम असतंय हो? म्हणे, माझ्याकडे कोणी आलं की पटकन भस्म करायचं काम माझ्याकडे आहे. असं तुम्ही सगळ्याला जाळता, मग एक काम करा ना, ह्या काडीला जाळून दाखवा. अग्नीने खूप प्रयत्न केला, काडी जळायलाच तयार नाही. वापस आले. त्याच्यानंतर वायू देवता गेल्या. तुमचं काय काम आहे हो? म्हणे, मी माझ्या सामर्थ्याने काहीही करू शकतो, कोणालाही उडवू शकतो म्हणले. म्हणे, हो का? हो, मकर संक्रांतीच्या वेळेस पतंग माझ्यामुळेच उडतात म्हणे. हो की नाही? नाहीतर आपण एखाद्या वेळेस वारा नसला तर, आज वाराच नाही, या बाबा खाली गच्चीवरनं. माझ्यामुळं सगळं असं आहे. बरं ठीक आहे, ह्या काडीला फक्त इथून इथपर्यंत मला हलवून दाखव. कोणालाच जमलं नाही. इंद्र गेले, इंद्राला सुद्धा जमलं नाही. आणि मग शेवटी कळालं हे सामान्य प्रकरण नाही. मग सगळे त्यांना शरण गेले, आम्ही आमचा गर्व दूर करतो, तुम्ही खरं कोण आहेत ते सांगा. मग महादेवांनी आपलं खरं रूप घेतलं आणि सांगितलं, माझा अवतार हा माझ्या भक्तांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठीच आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग भगवंत यक्षेश्वर रूपाने तिथं स्थापन झाले. तेवढंच कशाला, शौनकांना सुतांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का, अहो साक्षात दुर्वासा ऋषी म्हणजे सुद्धा शंकरच आहेत. म्हणे, हो, मग त्याची कथा सांगा. दुर्वासा, शंकरांना असं काय झालं की ते दुर्वासा म्हणून यावं लागलं? आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. आत्री आणि अनसूया यांनी तप केलं. अत्री आणि अनसूया या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? साक्षात भगवंताला ज्याच्याकडे यावं वाटलं. बघा बरं, अनसूया, जी कोणाचीही असूया म्हणजे हिंसा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, तिला म्हणायचं. अजून एक व्याख्या सांगू का? अनसूया फार सुंदर व्याख्या. अनसूया कोणाला म्हणायचं? न गुणान गुणिनो हंती स्तौती मंद गुणानपि नान्य दोषेषु रमते सानसूया प्रकीर्तिता. तिला अनुसया म्हणा. कुणाला? पहिल्यांदा सांगितलं, न गुणान गुणिनो हंती. एखाद्या माणसामध्ये जर, एखाद्या व्यक्तीमध्ये जर चांगले गुण असतील तर ती असं कधीच म्हणत नाही, हे काय गुण आहेत व्हय, कुणाकडे नाही असं. थोडक्यामध्ये सांगू का? काय करतोस रे बेटा? म्हणे, मी डॉक्टर झालोय. डॉक्टर काय, तू एकटा झालास होय? असं जी करत नाही तिला अनसूया म्हणा. एक, न गुणान गुणिनो हंती. दुसरं, स्तौती मंद गुणानपी. मंद गुण म्हणजे एखाद्याकडे थोडे कमी गुण आहेत, पण ती काय म्हणते माहितीये, अरे असतं, सगळ्यांमध्ये सगळेच गुण असतात का? अरे तुला माहितीये का, हे सुद्धा गुण काही साधे वाटले का तुला? हे गुण प्राप्त होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. तुला माहिती आहे, तुझा बाजूचा जो आहे ना त्याच्याकडे एवढं सुद्धा नाही. याला म्हणायचं अनसूया. स्तौती मंद गुणानपी. आणि तिसरं, न अन्य दोषेषु रमते. दुसऱ्यांच्या दोषामध्ये जी रमत नाही तिला अनसूया म्हणा. नाहीतर भांडणं झालेत शेजाऱ्याचे, सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणार ही. काय झालं ग? काल आवाज फार येऊ लागला भांड्याचा. काय झालं? काय फेकाफेकी झाली का?
नाही का काही नाही. नाही नाही तुम्हाला सांग, मी बघते काही होत असेल तर माझ्याकडून. अरे असं असं केलं. हा मला वाटलंच, पहिल्यांदाच वाटलं होतं, पहिल्यांदा बघितल्या वाटलं होतं हा असाच आहे. जे विनाकारण दुसऱ्यांच्या दोषामध्ये रमून वेळ जी घालत नाही, सानसूया प्रकीर्तिता, तिला अनसूया म्हणा. हा. आणि आत्री कुणाला म्हणायचं? आता बघा बरं, किती शब्द आहेत माहिती आहे आत्रीमध्ये? अक्षर किती आहेत? अ आणि त्री. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन. न विद्यते त्रीणी यस्मिन सहा अत्रिही. ज्याच्यामध्ये तीन नाहीत त्याला म्हणायचं अत्री. आता हे तीन काय आहे? हा म्हणले सत्व रज तम या त्रिगुणांच्या जो पलीकडे गेलाय त्याला म्हणायचं अत्री. जागृत स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. या तीन अवस्थेच्या पलीकडे तुरीय अवस्थेत जो गेलाय त्याला म्हणायचं अत्री. काम क्रोध लोभ हे नरकाचे तीन दार आहेत. हे ज्याच्याकडे नाहीत त्याला म्हणायचं अत्री. न विद्यते त्रीणी यस्मिन. त्याला अत्री म्हणा. मग भगवंत कोणाकडे येत असतात? एवढंच बघा, असे गुण ज्याच्याकडे येतील जो ह्याच्यामध्ये अडकणार नाही त्रिगुणांमध्ये, आणि अनसूयाचे जे जे लक्षण आहेत असं जो वागेल त्याच्याकडे स्वतः भगवंत येतात. आणि मी नेहमी सांगत असतो की आपण भगवंताकडे जाणं हे भक्तीची पहिली पायरी आहे, आणि स्वतः भगवंत आपल्याकडे येणं ही भक्तीची शेवटची पायरी आहे. त्यांनी तप केलं दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी. देव प्रसन्न झाले, पण एकदम तिघ आले म्हणे. आत्रींनी विचारलं, मी तर एकाचीच उपासना केली, तिघ कस काय? ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी सांगितलं, आम्ही तिघही एकच आहेत, आमच्यामध्ये भेद नाही. आणि मग ब्रह्माच्या अंशापासून चंद्र निर्माण झाला, विष्णूच्या अंशापासून साक्षात दत्तात्रय म्हणून अवतार घेतला, आणि शंकरांच्या अंशापासून साक्षात दुर्वासा म्हणून अवताराला आले. हे जे दुर्वासा होते ना, जे शंकरांचे अवतार, या दुर्वासांचं जर चरित्र बघितलं, शिवपुराणात फार विशेष करून त्यांचं एका अध्यायात वर्णन केलंय. बरं, दुर्वासांनी कोणाकोणाला कसा त्रास दिला? सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे हो दुर्वासांनी ज्याला त्रास दिला? तो आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे की नवम स्कंदात भागवतात पाहायला मिळतं. अंबरीष. किती त्रास दिला अंबरीषाला? अंबरीषाची कथा आपल्याला माहिती आहे. तप केलं, त्याचं काय द्वादशीचं व्रत, एकादशीचं व्रत होतं. सोडण्याच्या दिवशी, पारणा करण्याच्या दिवशी दुर्वासा आले. ह्यांनी सांगितलं मला पारणा करायचे, तर तुम्ही आलात, तुमच्या सोबत करूयात. ह्यांनी सांगितलं मी स्नानाला जातो, आलं की करूत. आले का लवकर? नाही. यांनी वेळ निघून चाललीये, तिथी संपत आली, काय करावं? म्हणून मग त्यांनी उपाय असा काढला की फक्त पाणी प्यायचं. म्हणजे काय होईल? तप व्रत मोडल्यासारखं पण झालं नाही, आणि काहीतरी पोटात गेलं ते झालं. पण दुर्वासा आले, झालं तप, तुम्ही व्रत तोडलं, राग आला, कृत्या उत्पन्न केली, आणि काय केलं? सोडले सुदर्शन आपल्या अंबरीषावर. भगवंतांनी रक्षण केलं. चक्र माहिती आहे आपल्याला. वस्तुतः कृत्या म्हणजे क्रोध. त्यांनी काय केलं? अंबरीषावर सोडण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचं रक्षण सुदर्शन चक्र, आणि हे चक्र म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. दुर्वासा ऋषी म्हणजे वासनेचं प्रतीक आहे. वासनेने काय उत्पन्न केलं? क्रोध. दुर्वासांनी कृत्या उत्पन्न केली. तो क्रोध ज्ञानाला नाश करण्याचा बघतो. किंवा असं समजा अंबरीष भक्ती आहे, भक्तीचं प्रतीक आहे अंबरीष म्हणजे. ते जे चक्र आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. भक्तीचा क्रोध जेव्हा नाश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ज्ञानरूपी चक्र येतं आणि त्या क्रोधाचा नाश करून टाकतो. ते चक्र लागलं दुर्वासांच्या माग. कथा आपल्याला माहिती आहे. तिथून ते ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाने सांगितलं काही होऊ शकणार नाही. तिथून ते गेले शंकरांकडे, शंकरांनी सांगितलं काही होऊ शकणार नाही. मग तिथून ते गेले विष्णूंकडे, विष्णूंनी सांगितलं काही होऊ शकणार नाही. का? अहम भक्त पराधीन, मी माझ्या भक्तांच्या ताब्यात आहे, तुमचं तुम्ही बघा काय आहे ते. आणि मग ते पुन्हा आले अंबरीषाकडे, शांत करायला सांगितलं. मग अंबरीषाने सांगितलं, एक शपथ घेतली बरं. शिवपुराणात लिहिलंय, अंबरीष उवाच यद्यदस्ति दत्तमिष्टम स्वधर्मो वा सुनुष्ठितः कुलन्नो विप्रदैवंचेद हरे रस्त्रम प्रशाम्यतु. जर मी कधी चांगलं कुणाला सत्पात्रेला दान दिलेलं असेल, जर मी कधी एखादं धर्म कार्य केलं असेल तर हे अस्त्र शांत व्हावं. आणि मग ते अस्त्र शांत झाल्याचं वर्णन आहे. नुसता अंबरीषालाच त्रास दिला नाही बरं, रामायणामध्ये सुद्धा रामांना त्रास दिलेला आहे दुर्वासांनी. कधी माहितीये? रामांकडे एक मुनी आले काल रूपात, कालच होते ते साक्षात. रामांना त्या कालाने सांगितलं, आपण एक मीटिंग करणार आहेत, आता दोघच आहेत, द्वारपालावर कोणाला तरी थांबव. आपली मीटिंग चालू असताना जर कोणी आत आलं तर त्याने आपला प्राणाचा त्याग करावा. रामाने सांगितलं काही हरकत नाही. काल आणि राम या दोघांची मीटिंग सुरू झाली. मग द्वारपालावर कोणाला थांबवायचं? लक्ष्मणाला थांबवलं. लक्ष्मणा इथं थांब, कोणाला आत येऊ द्यायचं नाही. आणि जर माझ्या परवानगीशिवाय, आमची मीटिंग झाल्याशिवाय जर कोणी आत आलं तर त्याला मरावं लागेल. लक्ष्मणाने सांगितलं काही हरकत नाही. दारावर थांबले आणि थोड्या वेळाने दुर्वासा आले, मला रामाला भेटायचंय. वसिष्ठांनी सांगितलं, आपल्या लक्ष्मणाने सांगितलं थोडं थांबा. म्हणे थांबू शकत नाही, अर्जंट काम आहे. म्हणे थोडं थांबा, तुम्हाला माहिती नाही जर काय होईल, मी गेलो तर आत. नाही नाही अर्जंट आहे, जर नाही गेला तर शाप देतो. तर लक्ष्मणाने विचार केला, आत गेलो तर मला मरावं लागेल, आत गेलो नाही तर ह्या दुर्वासांच्या शापाने असे मरणच आहे. मग ऋषींच्या शापानं मरण्यापेक्षा आत जाऊन ह्यांचं काम करून तरी मेलेलं बरं. म्हणून ते आत गेले. रामाला सांगितलं, दुर्वासा ऋषी आलेत. रामांना वाईट वाटलं. तुला काय सांगितलं होतं मी? पण ठीक आहे, आता झालं ते झालं. पुढची कथा आपल्याला माहिती आहे, मी काही सांगायची गरज नाही. लक्ष्मणाने देहाचा त्याग केल्याचे वर्णन आहे. एवढंच कशाला, कृष्णाला त्रास दिलेला आहे दुर्वासांनी. अहो एके ठिकाणी त्रास वर्णन आहे. म्हणे मी बैलगाडीत बसणार आहे, तुम्ही मला घेऊन जायचं. मग आता दोन बैल माग, बैलगाडी चालवायला कृष्णा. दुर्वासांनी सांगितलं हे बैल दोन नको म्हणे. मग या दोन बैलाच्या जागी एकीकडे तुम्ही आणि एकीकडे रुक्मिणीला लावा आणि मग मला घेऊन जा. वेगवेगळ्या लीला आहेत. वस्तुतः साक्षात हे कोणाचा अवतार आहे? शिवशंकरांचाच अवतार असणार हे दुर्वास आहेत. दुर्वास ऋषी आलेत. एका अध्यायामध्ये वृषेश्वर अवतार भगवंतांनी घेतला, त्याचं वर्णन आहे.
एका अध्यायामध्ये साक्षात भगवंत पिप्पलाद म्हणून अवताराला आलेले आहेत. त्याची तर फार सुंदर कथा आहे बरं. पिप्पलाद म्हणजे थोडं वेगळंच नाव दिसतंय. पिप्पल म्हणजे पिंपळ, म्हणजे पिंपळाच्या झाडाशी काही आहे ह्याची कथा आहे का म्हणे. शौनकांनी विचारलं. हो म्हणे तशीच कथा आहे. म्हणे काय कथा आहे आम्हाला सांगा. दधीची ऋषी आणि त्यांची पत्नी आहे सुवर्चा. दधीची याचा अर्थ काय माहिती आहे. दधीची बघा बरं. दधी शब्दाचा अर्थ काय. दधी वाटलंच मला. दधी म्हणजे दही म्हणताल तुम्ही, म्हणजे तो अर्थ चुकीचा आहे असा नाही बरं. दधी म्हणजे दहीच. दधी क्रावण कार्यक्षम आपण पंचामृतामध्ये दधी स्नान म्हणतो ना. दधी म्हणजे दही बरोबर आहे, पण मग दह्यावरून त्या दधीचीच नाव पडले काय दधीची. ज्यांना दधी फार आवडतं म्हणून ते दधीची अशी व्याख्या करता का. तशी नाहीये. दधीची कोणाला म्हणायचं. दधी दध्नाती इति दधी, जो सगळ्यांना धारण करतो त्याला म्हणायचं दधी. नाम ब्रह्म, सगळ्यांना धारण कोण करतं म्हणजे ब्रह्म, म्हणजे दधी म्हणजे ब्रह्म. आणि तत् अंचती नाम जानाती प्राप्नोती वा इति दधीचीही, ते ब्रह्म जो जाणतो त्याला दधीची म्हणा. ही दधीची शब्दाची व्युत्पत्ती श्रीधराचार्यांनी केलेली आहे. दधीची ऋषी आणि सुवर्चा दोघांचा विवाह झालेला आहे आनंदाने. आपल्या सर्वांना माहिती आहे. आनंदाने संसार चालू असताना सगळे देवता दधीची ऋषींकडे आले आणि सांगितलं. पत्नी समोर होत्या. एक काम करा, ते ऋषी तुमच्या पत्नींना थोडं मध्ये पाठवता का, तुम्हाला एक महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचंय. नाही नाही, तुमची पत्नी समोर असेल तर ते आमचं काम व्हायचं नाही, बायकोला मध्ये पाठवा. आधी मध्ये पाठवलं. काय काम आहे म्हणे. अमुक अमुक वृत्रासुर आहे, त्याचा वध फक्त तुमच्या आस्थीपासून होणार आहे, तुम्ही मला द्याल का. असं कोणी देईल का हो. आता हाडं द्यायचं म्हणल्यावर आधी मरावं लागल की नाही. दधीचींनी सांगितलं ठीक आहे, तुमचं काम होणार आहे ना, घ्या. आपलं शरीर तपाने जीर्ण केलं, फक्त हाडं शिल्लक राहिली, करा म्हणे वज्र, ह्याच्याने काय करायचे ते. ही बातमी ज्या वेळेस त्या सुवर्चेला कळाली की माझ्या पतीला यांनी असं असं केलंय, यांच्या कामासाठी माझ्या नवऱ्याला यांनी मारून टाकलंय, एवढी चिडली एवढी चिडली. तुम्ही पशु व्हाल म्हणून शाप दिला त्यांनी. आणि नंतर स्वतः आपल्या पतीच्या ते जे काही अग्नी तिथं आता स्थापन केलेलं आहे, पतीला दहन करायचंय, त्याच्यामध्ये उडी मारू लागली. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, ऐक असं मरू नको म्हणे. का, तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे, गर्भवती आहेस तू, असं मरू नको, बरं दिसत नाही, तुझ्या पोटामध्ये साक्षात भगवंताचा अंश आहे. म्हणे हो का, मग माझा नवरा मेलाय, मी नाही जगू शकत आता. त्या सुवर्च्याने काय केलं, दगड घेतला, दगडाने आपलं पोट फोडलं म्हणेन, त्या मुलाला बाजूला काढलं. ते मुलगा घेतला, एक त्या पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाखाली बालक ठेवून दिलं म्हणून गेली त्या पतीसोबत. सगळ्या देवता येऊन बघतात आणि मग पिंपळाच्या झाडाखाली बरेच दिवस तो राहिलेला असल्यानंतर सगळ्या देवतांनी त्या बालकाचंच नाव ठेवलं पिप्पलाद. साक्षात शंकरांचा अवतार. हे पिप्पलाद अनेक दिवस तप करतात बरं, मोठे होतात, खूप वर्ष तप करतात, म्हातारे होतात. पण शिवपुराणात शतरुद्र संहितेच्या 25व्या अध्यायात स्पष्ट वर्णन आहे, म्हातारे झालेले पिप्पलाद एके दिवशी त्यांना लग्नाची इच्छा होते.
मला लग्न करायचंय, मला लग्न करायचंय. आणि ते पिप्पलाद अनरण्याची एक पद्मा नावाची मुलगी आहे, तिच्यासोबत विवाह करतात. विवाह झाल्यानंतर आनंदाने संसार करून परमात्म्याची प्राप्ती करून घेतात. पण असं स्पष्ट वर्णन आहे की ज्या व्यक्तीला शनीची पीडा असेल, शनी ज्याला फार त्रास देत असेल ना, त्याने पिप्पलादाचं चरित्र ऐकावं. शनी त्याला त्रास देत नाही म्हणे. शनी पीडा विनाशार्थम एतत् चरितमुत्तमम. शनी पीडा नाशासाठी सुंदर असं हे चरित्र आहे म्हणे. बर, पिप्पलाद अवतार महादेवांनी घेतला, ठीक आहे. अजून म्हणे एक वैश्यनाथ नावाचा अवतार महादेवांनी घेतला. वैश्यनाथ हे नाव थोडं वेगळंच वाटते म्हणे. वैश्य, त्याचा नाथ, ही काय कथा आहे? मग त्यांनी महानंदा नावाची जी वेश्य आहे तिची कथा सांगायला सुरुवात केली. ती कथा सगळ्यांना माहिती आहे की नाही? कुक्कुट मरकट. हा, ती कथा याच्यामध्ये सविस्तर आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ती वेश्या होती महानंदा, कशी आचरण करायची सगळं माहिती आहे. एके दिवशी पण महादेवाची भक्त होती. कुक्कुट मरकट कोंबडी होते आणि ते रुद्राक्ष वगैरे त्याला लावलेला होता. महादेव आले, परीक्षा घ्यायचं ठरवलं. महादेवांनी परीक्षा घेताना एका वैश्यपतीचं रूप घेऊन आले ते म्हणे. आणि एक छोटा छान असा सुंदर मणी होता, अलंकार होते. पाहिजे का म्हणे तुला? म्हणे हो. काय अट आहे? म्हणे काही नाही, कमीत कमी 3 दिवस तू माझ्यासोबत पत्नी म्हणून राहा, असं वर्णन शिवपुराणात दिले. म्हणे ठीक आहे, पण म्हणे माझ्याकडे एक छोटस लिंग आहे, शिवलिंग आहे, ह्याला काही होऊ देऊ नकोस बरं, तर मी आनंदाने राहील. तिने ते शिवलिंग एका नृत्यशाळेमध्ये ठेवलं आणि माहितीये त्या रात्रीमध्ये नृत्यशाळा पेटली, ते शिवलिंग जळून गेलं. त्या वैश्याने सांगितलं, मी आता माझा प्राणाचा त्याग करणार आहे. तुला सांगितलं होतं ना ह्याला काही होऊ द्यायचं नाही, मी माझा प्राणाचा त्याग करणार आहे. वैश्य त्या चितेवर बसले, चिताला अग्नी प्रज्वलित केला. मग मात्र ती वेश्या महानंदा म्हणू लागली, नाही नाही, माझ्याकडे रक्षण करायला दिलं होतं, मी ते हे करू शकले नाही, पण मी सांगितलं होतं मी 3 दिवस तुमची पत्नी आहे ना, अजून 3 दिवस झाले नाहीत, पती सोबत पत्नीनं जाणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून ती सुद्धा उडी टाकायला तयार झाली. तिचे फार सुंदर शब्द आहेत बरं. ती काय म्हणते महानंदा, सत्याश्रय परो धर्म, सत्येन परमागती, सत्येन स्वर्गमोक्षौच, सत्ये सर्वं प्रतिष्ठितम. पती गेला, इथं कोणी आहे का बघायला, मी 3 दिवस असं म्हणले होते वगैरे वगैरे, पण नाही, सत्याचा आश्रय केला पाहिजे. फार तिने सुंदर सांगितलं, सत्येन स्वर्गमोक्षौच, सत्ये सर्वं प्रतिष्ठितम. मी माझ्या सत्यत्वाचं पालन करेल. म्हणून सत्य बोलणं त्याचं फार मोठं सामर्थ्य आहे. तुम्ही देवी भागवत ऐकलेलं आहे सर्वांनी. देवी भागवतामध्ये सत्यव्रताची कथा येते की नाही? लक्षात आहे का विसरलात? पूर्ण मी सांगत नाही, मुद्दा कुठे आहे तेवढं सांगतो पुढे जातो. देवदत्त नावाचे ब्राह्मण आहेत. पुत्र होत नव्हता म्हणून एक यज्ञ करायचा ठरवला. यज्ञासाठी वेगवेगळे ब्राह्मण आलेले होते, काही ऋग्वेदाचे, काही यजुर्वेदाचे, काही सामवेदाचे, काही अथर्ववेदाचे. त्याच्यामध्ये ना सामवेदाचे मंत्र म्हणणारे जे गुरुजी होते त्यांचं नाव आहे गोभिल. थोडे ते म्हातारे होते. काय मंत्र म्हणत असताना, सामवेद गायन आहे, गानपर आहे, ते गान करत असताना म्हातारे होते, वय झालेलं होतं. मग असा नियम आहे की मंत्र म्हणताना जिथं थांबायला पाहिजे तिथंच थांबावं.
नाहीतर त्या मंत्राचे विपरीत फळ मिळतात. आपल्याला माहिती आहे, अहो थोडा उच्चार मागे पुढे झाला, इंद्रशत्रू, आपण इंद्रशत्रूवर विवर्ध जे वृत्रासुराची कथा आहे, बोलण्यामध्ये स्वरात मागे पुढे झालं, इंद्राचा शत्रू, आणि इंद्र आहे ज्याचा शत्रू, एक षष्ठी तत्पुरुष झाला आणि एक बहुव्रीही झाला. इंद्रस्य शत्रुः इंद्र शत्रुः, इंद्रहा शत्रुः यस्य सहा इंद्र शत्रुः. वेद मंत्र म्हणताना फार जपून म्हणावे लागतात. उगा घणा मंत्राला सस्वर म्हणलं पाहिजे. गणानान्त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनाम उपवस्पति. ते काय श्लोक आहेत का? ते वेद मंत्र आहेत. ग ला खालीच स्वर पाहिजे, नाला वरच पाहिजे. गणानान्त्वा गणपतीं हवामहे कविं कवीना असेच स्वर आले पाहिजेत. स्वर मागे पुढे झालं, फळामध्ये लगेच विपरीतता येते. म्हणून तर वेद मंत्र सद्गुरूंची तिकडून संथा घेतल्याशिवाय म्हणू नयेत असा नियम आहे. वेद मंत्र संथा घेऊनच म्हणावेत. हे गोभिल ऋषी वयाने जिथं थांबायचं नाही तिथं थांबू लागले, आणि हे त्या देवव्रतांनी, त्या देवदत्तांनी ऐकलं, त्या ज्यांनी यज्ञ ठेवलाय, राग आला. ए मूर्खा, काही मंत्र म्हणतो का? कळत नाही का? जा निघून माझ्या इथून. गोभिल म्हणाले, मला मूर्ख म्हणतो? ह्याला कळून आहे माझं वय झालंय, म्हातारा आहे, तरी म्हणतंय एवढे मंत्र, त्याचं काही नाही, मला मूर्ख म्हणे. कशासाठी यज्ञ करतोयस? मुलगा व्हावानं. तुला मुलगा होईल आणि तोच मूर्ख निघेल. बस म्हणले. आता निघून गेले रागाने. मग ह्याला वाटलं, अरे कसं झालं हे, काय झालं? ज्याच्यासाठी एवढं तप आपण यज्ञ करतोय तो मूर्ख निघेल तर काय करावं पुन्हा? बराच काळ गेला. मुलगा झाला, हळूहळू मोठा होऊ लागला. त्याचं नाव उतथ्य ठेवलं, पण त्याला कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला, काहीच यायचं नाही. अगदी 1, 2, 3, 4 सुद्धा यायचं नाही. मग शेवटी म्हणे आता गायत्री मंत्र शिकवावा. गायत्री मंत्र सुद्धा यायला तयार नाही. खूप प्रयत्न केला, काय करावं काय करावं काय करावं. बरं, वडिलांना माहिती होतं आपल्याच चुकीमुळे ह्याला शाप मिळालेला आहे, म्हणून मूर्ख झालाय. पण वडिलांना राग यायचा, तुला कळत नाही का? कितीदा शिकवावं लागतं, साधा गायत्री मंत्र येऊ नये का? मग गायत्री मंत्र आला नाही, पुढे वेद वगैरे कसे शिकशील? नाही, ते दररोज बोलू लागले. एके दिवशी ह्याला राग आला. किती दिवस ऐकायचं म्हणलं वडिलांचं? आता मूर्ख असलं तरी एवढं तरी कळतं त्याला, मला शिवाय द्यायले ते. राग आला, रात्रीच्या रात्री घर सोडून निघून गेला. वनामध्ये राहायचं म्हणे. आता फक्त वनामध्ये एक नियम केला, कधीही खोटं बोलायचं नाही. जे होईल ते खरं बोलायचं. वनामध्ये राहत असताना नदीच्या तीरावर होता. अचानक तिथून एक डुक्कर येत होतं, आणि ते डुक्कराला त्या बाण मारणारा, त्याच्या मागे ते माणसं लागलेले होते. ते डुक्कर त्याला बाण लागलेला सुद्धा होता, आणि ते बाण लागलेला बघून तो आई आई असं म्हणाला त्याला बघून. आणि ते डुक्कर नेमकं ह्याच्याच झोपडीत येऊन लपून बसलं. तो माणूस आला बाण मारणारा. असं डुक्कर गेले, पाहिलं का? आता ह्याने जर खरं सांगावं तर काय होईल? हा डुकराला घेऊन जाईल, मारून टाकेल. खोटं सांगावं तर माझा नियम काय आहे? खोटं बोलायचं नाही कधीच. पण ते आई आई जे होतं ना, ते बिंदू विरहित भगवतीचं बीज मंत्र आहे. ऐम भगवतीने त्याला असं डोकं दिलं, म्हणे नाही ह्याचा नियम आहे ना, कधी खोटं बोलायचं नाही, हा सत्यव्रत आहे ना हा. बस त्याला अशी बुद्धी दिली. त्यांनी विचार केला, सत्यन्न सत्यम खलु यत्र हिंसा दयान्वितंचानृतमेव सत्यम हितन्नराणां भवती हयेन तदेव सत्यम न तथान्यथैव. सत्याची नेमकी व्याख्या काय त्यांनी सांगून टाकली त्या सत्यव्रताने. सत्य कशाला म्हणायचं?
आपल्याला वाटतं आपण खरं बोललं नाही किंवा जे जसं घडलंय तसंच सांगणं म्हणजे सत्य. त्याला शास्त्रकार सत्य म्हणत नाहीत. मग सत्य कशाला म्हणायचं? हितम नराणाम भवतीह येन. जे बोलल्याने समोरच्याचं खरं हित होणार आहे त्याला तुम्ही सत्य म्हणा. सत्यम न सत्यम खलु यत्र हिंसा. ज्या ठिकाणी हिंसा होत असेल त्या ठिकाणी सत्य बोलणं हे सुद्धा सत्य गणल्या जात नाही. त्याला सत्य म्हणता येत नाही. मग खरं सत्य काय आहे? समोरच्याचं हित होईल. मग त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं बरं. कुठे बघितलं का? त्यांनी सांगितलं, काय सांगावं, या पश्यती सा न ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. काय विचारलं म्हणे मला? डुक्कर बघितलं का? ऐक ए व्याधा ऐक. ज्या डुकराला ज्या डोळ्यांनी बघितलं त्या डोळ्याला बोलता येत नाही आणि ज्या जिभेला बोलता येतं त्याने डुक्कर बघितलेलं नाही. आता ही जी त्याला तीक्ष्ण बुद्धी प्राप्त झाली त्याचं एकच कारण आहे, सत्यव्रतम, सत्य बोलणं. तेवढ्याच्या ह्याच्यावर भगवती प्रसन्न झाली आणि मग त्याला भरपूर यथार्थ सगळं ज्ञान दिलं. अशी देवी भागवतात कथा आहे. महानंदा ही जी वेश्य आहे ती काय म्हणते, मान्य आहे तर कुणाला माहित नाही, मी 3 दिवसासाठी पत्नी म्हणून आहे, पण मला माहिती आहे ना, सत्य सर्वम प्रतिष्ठितम, मी सुद्धा प्राणाचा त्याग करेन. आणि मग ज्या वेळेस ती प्राणाचा त्या उडी मारण्यामध्ये तयार झाली त्यावेळी साक्षात तिथून पुन्हा भगवंत प्रसन्न, शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, मी तुझी परीक्षा घेतली, तुझे भक्ती बघितली आणि मग आता या ठिकाणी मी वैश्यनाथ नावाने प्रसिद्ध होईल. म्हणे हो. शौनकांना फार आनंद झाला. काय हो, महादेवांच्या कथा फारच सुंदर आहेत हो, कितीदा ऐकलं तर ऐकावंच वाटतात. किती अवतार घेतलेत त्यांनी, ह्या 2 तासामध्ये किती अवतार सांगितले तुम्ही. सौतांनी सांगितलं एवढंच नाही म्हणले, अजून आहेत, अजून आहेत. म्हणे हो, अजून खूप अवतार आहेत. म्हणे हो का, मग कृपा करून सांग ना. म्हणे सांगतो ना, मग सुरू करा. नाही म्हणले 6, आता ब्रेक झाल्यानंतर. आपण आता थांबल्यानंतर पुढच्या भागामध्ये काही एक मुख्य थोडे अवतार आणि 12 ज्योतिर्लिंग कथा इत्यादी पाहून आपण शिवपुराणेला कथेला आपण सांगता करूयात. या ठिकाणी एक 2 पद होतील, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम होईल आणि मग आपली नंतरची कथा सुरू होईल. नमः पार्वती पते हर हर महादेव.